वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33% जलसाठा शिल्लक असल्यामुळे वाशिमकरांचं जलसंकट वाढणार आहे। जून महिन्यात पाऊस झाला नाही तर हे संकट अधिक गडद होईल असे सध्या चित्र आहे। आपण बघू शकतो सध्या एकबुर्जी धरणात केवळ 1.33% जलसाठा शिल्लक असल्यामुळे पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे। पहिलेच मागील अनेक दिवसापासून याच धरणातून वाशिम शहराला पाणी पुरवठा होतो। एक वेळेस 1,30,00,000 लिटर पाण्याचा पुरवठा होत असतो। मात्र सध्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने सध्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने जलसंकट अधिक गडद होण्याची चित्र आपण बघतोय। त्यामुळे येत्या दिवसात वाशिमकरांची पाण्याची सोय कशी होणार हाच प्रश्न सध्या सगळ्यांना भेडसावतोय। त्यामुळे प्रशासनाकडून आता काय भूमिका किंवा काय पावलं जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाणी पडलं तर ठीक, नाहीतर संकट अधिक गडद होण्याचे चिन्ह आहेत। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, एकबुर्जी धरण, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।